ओके. सो फक्त एकदा थेरम आहे तो आपण रिवाइज करूया. बर्नौलीज थेरम. सो बर्नौलीज थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, फ्लुइड काय असतं, मोशन मध्ये असतं आणि त्यामुळे फ्लुइड मोशन मध्ये असल्यामुळे काय होतात बघा, तर सेव्हरल फोर्स काय होतात, अप्लाय होतात. मग त्यामुळे काय होतं, त्या फोर्समुळे तर ऍक्सिलरेशन डेव्हलप होतं किंवा व्हेरिएशन होतं. कशामध्ये, तर ऍक्सिलरेशन मध्ये होतं. कशाचं, तर इन द एनर्जीज ऑफ द फ्लो फेनॉमेना, एनर्जी मध्ये काय होतं, व्हेरिएशन होतं. सो जेव्हा आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय करतो, अप्लाय करतो, तेव्हा काय होतं बघा, कशावरती अप्लाय करणार आहे आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती आपण काय करतो, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय करतो. सो दॅट रिझल्टिंग इक्वेशन इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतो आपण, बर्नौलीज थेरम. सो त्यामध्ये पंप्स असतात, तर ते पंप्स काय करतात बघा, तर जनरली एनर्जी सप्लाय करतात. कशासाठी सप्लाय करतात बघा, तर त्या लिक्विडला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये नेण्यासाठी पंप काय करतात, एनर्जी सप्लाय करतात. मग आता आपल्याला काय करायचं बघा, तर कन्सिडर सच अ ग्रुप वर्किंग अंडर द आयसोथेरम कंडिशन्स बिटवीन द पॉइंट ए अँड बी. मग आता बर्नौलीज थेरम काय सांगितलं होतं बघा, काय सांगतो बर्नौलीज थेरम, सी ना स्टेडी आयडियल फ्लो ऑफ अन इनकम्प्रेसिबल फ्लुइड. ते जे स्टेडी फ्लो असतो इनकम्प्रेसिबल फ्लुइड, त्यामध्ये काय होतं बघा, so the total energy per unit mass which consists of the pressure energy, kinetic energy and the datum energy. Datum energy means what, potential energy at any points of the fluids is constant. ती कशी आहे, त्या फ्लुइडला तर कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. सो बर्नौलीज थेरम काय सांगतो बघा, तर तो जो स्टेडी आयडियल फ्लो आहे इनकम्प्रेसिबल फ्लुइडचा, त्यामध्ये टोटल एनर्जी पर युनिट मास आहे, म्हणजेच काय, तर विच कन्सिस्ट ऑफ, टोटल एनर्जी पर युनिट मास मध्ये काय काय, कोणती कोणती एनर्जी आहे बघा, तर प्रेशर एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे आणि कायनेटिक एनर्जी आहे. सो ऍट एनी पॉइंट ऑफ द फ्लुइड, त्या फ्लुइड मधल्या कोणत्याही पॉइंटला ती एनर्जी कशी असणार आहे, विच इज कॉन्स्टंट, ती कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. Then we have seen the diagram. Here it is the from point A to B, liquid move from point A to B, and at the middle side here it is pump is attached to move liquid from one side to another side. पंप मुळे काय होणार आहे, तर पंप काय करतो, एनर्जी सप्लाय करतो किंवा एनर्जी ऍड करतो त्या लिक्विडला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये नेण्यासाठी. So here it is the XA. This is the potential energy at point A. Means what, XA. Then here it is the XB. Potential energy at point B, that called as the XB. Then here it is the pressure energy at point A. काय असणार आहे बघा, pressure energy at point A, PA divided by rho A G. Then pressure energy at point B, PB divided by rho B G. Then here it is the initial state. At point A ला काय म्हणतो आपण, इनिशियल स्टेट म्हणतो. At point B ला फायनल स्टेट म्हणणार आहे आपण. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू XA. देन कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, म्यू ए स्क्वेअर, हेड इज द प्रिंट मिस्टेक, म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. देन हेड इज द कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी, काय असणार आहे, म्यू बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. सो आता ऍट पॉइंट ए ला आपण काय कन्सिडर केलं होतं बघा, तर 1 किलोग्राम मास काय होतं त्या पॉइंट ए मधून लिक्विड मध्ये, काय होतं पॉइंट ए मध्ये, ते लिक्विड आहे ते 1 kg एंटर होतं, असं काय केलं आपण ऍझ्युम केलं होतं. सो ऍझ्युम दॅट किंवा कन्सिडर दॅट 1 किलोग्राम ऑफ लिक्विड एंटर ऍट द पॉइंट ए, इथून काय होतंय 1 kg लिक्विड एंटर होते. सो मग त्या पॉइंटला काय होतं बघा, लिक्विड एक्सपिरियन्सेस. आता लिक्विड काय एक्सपिरियन्स करतो बघा इथून इथपर्यंत जाण्यासाठी, इट एक्सपिरियन्सेस द प्रेशर एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द कायनेटिक एनर्जी. So since the liquid is flowing through the pipe at certain pressure,
मग आता तो जो ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे तर सर्टन प्रेशरने काय होतंय ते लिक्विड मूव्ह होते फ्रॉम पॉइंट 1 A टू B. मग त्यावरती काय होतं प्रेशर जूल्स काय होतंय अप्लाय होते प्रेशर जूल्स मध्ये आपण हे करतोय. तर प्रेशर काय होणार आहे इथं तो ते जे लिक्विड आहे इथून इथपर्यंत मूव्ह होण्यासाठी काहीतरी प्रेशर लागणार त्याला काहीतरी एनर्जी लागणार. मग कोणती एनर्जी लागणार स्टार्टिंगला प्रेशर एनर्जी रिक्वायर असणार त्याला. म्हणून काय होते बघा इथं सो प्रेशर एनर्जी इन जूल्स मे बी रिटन एज. मग आता ती जी प्रेशर एनर्जी आहे डायग्राम वरूनच आपण लिहू शकतो. सो प्रेशर एनर्जी इज इक्वल टू काय लिहिणार आपण PA divided by rho A G. This is called as the equation 1. त्यानंतर where PA म्हणजे काय बघा सो प्रेशर ऍट पॉइंट A. PA म्हणजे काय तर प्रेशर ऍट पॉइंट A. Then G means what acceleration due to gravity meter per second. Then it is the rho A. Rho A means what rho कशाचा साइन आहे तर डेन्सिटीचा साइन आहे. मग rho A means what density of the liquid kg per meter cube. So potential energy next point काय असणार आहे आता फर्स्ट झाला प्रेशर एनर्जी त्या लिक्विडने काय एक्सपिरियन्स केलं प्रेशर एनर्जी एक्सपिरियन्स केली. त्यानंतर सेकंड लिक्विड काय एक्सपिरियन्स करणार पोटेन्शियल एनर्जी किंवा डायटम एनर्जी काय करणार तो लिक्विड एक्सपिरियन्स करणार. सो पोटेन्शियल एनर्जी हियर इट इज द XA. So potential energy or datum energy of a body. It is defined as the energy possessed by the body by virtue of its position or configuration. Energy कशी possess होते बघा तर by virtue of its position. त्या लिक्विडच्या पोझिशन नुसार काय होणार आहे ती एनर्जी possess होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी किंवा डायटम एनर्जी म्हणतो. So the point A is considered as the height of x meters above the horizontal datum plane. मग पॉइंट ए ला काय कन्सिडर करतोय आपण तर x कन्सिडर करतोय हाईट अबोव द हॉरिझॉन्टल डाटम प्लेन. हा जो डाटम प्लेन आहे हॉरिझॉन्टल डाटम प्लेन त्याच्यावरती ती काय आहे इथून इथपर्यंत काय असणार आहे हाईट असणार आहे. ती काय झाली तर पोटेन्शियल एनर्जी झाली. सो द पोटेन्शियल एनर्जी फॉर 1 kg ऑफ अ लिक्विड मे बी रिटन एज. मग आता 1 kg साठी पोटेन्शियल एनर्जी आपण कशी राईट डाउन करणार आहे so potential energy is equal to XA. This is called as the equation number 2. हे काय झालं इक्वेशन नंबर 2. देन त्यानंतर काय होतं बघा आता ते त्या लिक्विडने प्रेशर एनर्जी एक्सपिरियन्स केली पोटेन्शियल एनर्जी एक्सपिरियन्स केली. आता ते लिक्विड काय करणार आहे तर कायनेटिक एनर्जी एक्सपिरियन्स करणार आहे. मग आता कायनेटिक एनर्जी कशी लिहिणार बघा आपण सो कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी is defined as the energy possessed by the body by virtue of its motion. तर ते त्या लिक्विडची जी मोशन होते मूवमेंट होते त्यानुसार काय होते बघा तर एनर्जी काय होते पजेस होते त्याला काय म्हणतो आपण तर कायनेटिक एनर्जी म्हणतो. सो सिन्स लिक्विड इज अंडर मोशन म्हणून लिक्विड काय असणार आहे बघा अंडर मोशन असणार आहे कशामध्ये कायनेटिक एनर्जी मध्ये. सो the velocity of the liquid may be designated as mu a meter per second at point A. मग आता ती जी velocity आहे लिक्विडची तर ती काय करतो आपण कशी डिझाइन करतो बघा तर mu a meter per second at point A. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा लिहिणार बघा आपण सो द कायनेटिक एनर्जी मे बी एक्सप्रेस्ड एज कायनेटिक एनर्जी आपण कशी एक्सप्रेस करणार बघा डायग्राम मध्ये लिहिलंय mu a square divided by 2G. That is the kinetic energy कशी लिहिणार आपण mu a square. इथं काय असणार आहे mu a square असणार आहे. So this is the equation for the kinetic energy mu a square divided by 2G. This is called as the equation number 3. So the total energy at point A may be summarized by the equation number 1, 2 and 3. आता law of conservation of energy काय आहे बघा so total energy is equal to काय असणार आहे लॉ कोणता काय लॉ आहे total energy is equal to pressure energy plus potential energy plus kinetic energy. हा काय आहे
तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा तो लॉ आहे. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन विच ऍडिशन ऑफ ऑल एनर्जीज इज देअर. ह्याच्यामध्ये काय करतोय आपण ऍडिशन करतोय सगळ्या एनर्जीची. टोटल एनर्जी इज इक्वल टू प्रेशर एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. देन टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. आता आपल्याला काय करायचं आहे टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए काढायची आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी ऍट पॉइंटला एनर्जी किती लागते. मग आता लिक्विडने काय एक्सपिरियन्स केलं पहिल्यांदा प्रेशर एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ह्या तिन्ही पण एनर्जीज काय केल्या त्यानं एक्सप्लेन केल्या त्या लिक्विडने. सो त्या लिक्विडने त्या एनर्जीचा एक्सपिरियन्स केला. मग आपण काय करणार त्याची टोटल करणार. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो तर टोटल एनर्जी सगळ्याची कोणती P प्लस P प्लस K म्हणजे काय प्रेशर पोटेन्शियल प्लस कायनेटिक. मग त्याचं काय करणार आपण सम करणार बेरीज करणार. कशी करणार बघा बेरीज त्यांची. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय लिहिणार आपण प्रेशर एनर्जीचा काय फॉर्म्युला होता PA डिवायडेड बाय G रो A. PA डिवायडेड बाय G रो A प्लस पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे XA प्लस कायनेटिक एनर्जी काय असणार आहे म्यू A स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. That is called as the equation number 4. आपण काय करतोय तिन्ही पण एनर्जीची टोटल करतोय आणि तिन्ही पण इक्वेशन काय करणार आहे त्याची टोटल करणार आहे. सो अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज कॉन्स्टंट. आता बर्नौलीज थेरम काय सांगतो तर टोटल एनर्जी आहे कोणत्याही पॉइंटला असेल ती एनर्जी टोटल एनर्जी तर ती कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज कॉन्स्टंट. ती कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे टोटल एनर्जी. सो देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स. म्हणून आपण आता टोटल एनर्जी आहे ती कशी आहे कॉन्स्टंट आहे. म्हणून आपण इक्वेशन 4 काय लिहिणार बघा इक्वेशन 4 आपण. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए हे आहे असंच इक्वेशन इथं खाली घ्यायचं प्लस काय येणार प्रेशर एनर्जी सॉरी इज इक्वल टू प्रेशर एनर्जी किती असणार आहे प्रेशर एनर्जी PA डिवायडेड बाय G रो A प्लस पोटेन्शियल एनर्जी XA प्लस कायनेटिक एनर्जी म्यू A स्क्वेअर डिवायडेड बाय 2G इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे झालं इक्वेशन नंबर 5. सो त्यानंतर काय होते बघा ती जी सिस्टीम आहे सो आफ्टर द सिस्टीम रिचेस ऍट द स्टेडी स्टेट. मला ती जी सिस्टीम आहे ती काय होते बघा तर स्टेडी स्टेटला काय होते पोहोचते. सो व्हेनेवर 1 kg of liquid enters at point A, another kg of liquid leaves at point B किंवा leaves from the point B. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा सगळ्यांनी जेव्हा आता इथं A मधून आपण जेव्हा लिक्विड आपण एंटर करतो मग इथून लिक्विड एंटर होते म्हणजे पहिलं जे लिक्विड आहे ते काय होणार आपोआपच बाहेर पडणार त्या फ्लो मुळे काय होणार. सो व्हेन 1 kg of liquid enter from point A, another kg of liquid leaves from the point B. म्हणजे पहिल्या ह्याच्या अगोदरचे पहिले लिक्विड असणार आहे इथून एंटर करण्या अगोदर ते कुठं पर्यंत पोहोचलं असणार आहे इथपर्यंत पोहोचणार ते पहिले लिक्विड. मग पहिले लिक्विड काय होणार बाहेर पडणार त्यानंतर आपण नवीन लिक्विड काय करू शकतो एंटर करू शकतो. सो therefore energy content of the 1 kg of liquid is displaced at the point B. आता तो जो 1 kg कंटेंट आहे हा 1 kg कंटेंट तो काय होतो बघा डिस्प्लेस होतोय इथून इथपर्यंत इकडे काय होतोय पुढं फ्रॉम A टू B A पासून B पर्यंत तो जो कंटेंट आहे तो काय होणार आहे इथे डिस्प्लेस होणार आहे. सो इट मे बी रिटन एज तो कसा राईट डाउन करतो बघा आपण. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. आता टोटल एनर्जी आहे ऍट पॉइंट बी ला सो इज इक्वल टू काय लिहिणार बघा आपण तर ह्या A वरूनच लिहिणार आपण काय लिहिणार बघा. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू PB डिवायडेड बाय G रो B. जिथं A आहे जिथं पॉइंट A आहे तिथं काय करणार आपण सेम एज दॅट ऑफ पॉइंट A इथं काय लिहिणार B लिहिणार. सो प्रेशर एनर्जी काय लिहिणार आपण
PB divided by G rho B प्लस प्रेशर एनर्जी काय लिहिणार XB सॉरी पोटेन्शियल एनर्जी काय लिहिणार आपण XB लिहिणार प्लस काय आपण कायनेटिक एनर्जी काय लिहिणार म्यू B स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G is equal to constant. This is called as the equation number 6. So where XB म्हणजे काय आता बघा height of the datum to the pipe m. ह्या XB ला काय म्हणतोय आपण height of the datum. The next mu B म्हणजे काय तर velocity at point B. mu B म्हणजे काय तर velocity at point B. Then next PB म्हणजे काय तर pressure at point B. Then next rho B means what density at point B kilogram per meter cube. इथं रो बी म्हणजे काय करतो कन्सिडर आपण तर डेन्सिटी कन्सिडर करतो आपण. सो इफ देयर इज नो गेन और लॉस ऑफ एनर्जी जर एनर्जी गेन पण झाली नाही आणि लॉस पण झाली नाही सो प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इट मे बी अप्लाइड टू द पॉइंट्स ए एंड बी. मग तो जो प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तर काय होते बघा तिथं जर समजा एनर्जी गेन पण झाली नाही आणि एनर्जी लॉस पण होत नसेल मग तो जो प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे ती काय होते तर दोन पॉइंट वरती अप्लाय होते. कोणत्या दोन पॉइंट वरती तर पॉइंट ए आणि बी वरती काय होते ती अप्लाय होते. सो इनपुट इज इक्वल टू आउटपुट म्हणजे जेवढा इनपुट असेल तेवढाच काय असणार आहे आउटपुट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून आपण 1 kg लिक्विड एंटर करतो मग हे जे 1 kg लिक्विड आहे इथून जेवढा एंटर केलंय तेवढाच जो इनपुट आहे तेवढाच आउटपुट म्हणजे काय तर जेवढा आपण एंटर करतो इथं 1 kg तेवढंच बाहेर काय पडणार आहे तेवढंच 1 kg बाहेर पडणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पण पडणार नाही आणि कमी पण पडणार नाही म्हणजे एनर्जी काय झाली इथं गेन पण झाली नाही आणि लॉस पण झाली नाही सेम झाली म्हणून इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हणूनच काय करतो आपण तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ऍट पॉइंट बी म्हणजे दोन्हीचा इनपुट आउटपुट सेम असणार दोन्ही पॉइंटचा. सो म्हणून आपण काय करणार ते दोन्ही इक्वेशन काय करणार तर इक्वल लिहिणार समोरासमोर लिहिणार एकमेकांच्या. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए काय असणार आहे पीए डिवाइडेड बाय जी रो ए प्लस एक्स ए प्लस काय करणार आपण म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G इज इक्वल टू काय लिहिणार टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी पीबी डिवाइडेड बाय जी रो बी प्लस काय करणार एक्स बी प्लस म्यू बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 7. मग आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा तर थेरोटिकली काय केलेलं आहे तर ऑल काइंड ऑफ एनर्जीज आहेत त्या काय करतो आपण तर त्या फ्लुइड फ्लो मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत किंवा इट शुड बी अकाउंटेड. सो मग जेव्हा फ्लुइड ट्रान्सपोर्ट होत असते तेव्हा काय होतं बघा म्हणजे फ्लुइड फ्रॉम पॉइंट ए टू बी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते तेव्हा काय होतं बघा तो जो पंप आहे तो पंप काय करतो बघा तर सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी आहे ती काय करतोय तर ऍड करतोय. पंप काय करणार आहे ते लिक्विडला फ्लो होण्यासाठी हा जो पंप आहे फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंतच लिक्विड हे झालं याच्या पुढे जाऊ शकत नाही विदाउट पंप शिवाय मग पंप असेल तर पंप काय करणार इथं पंप काय अटॅच केलेला आहे तर आपण एनर्जी ऍड करतो तिथं म्हणजे पंप काय करतोय तर एका ठिकाणावरून दुसरीकडे ते लिक्विड आहे ते पोहोचवतोय म्हणजेच पंप ऍड द सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी. सो एनर्जी ऍडेड बाय द पंप मग पंप काय करणार आहे एनर्जी ऍड करतो म्हणजे त्याचं पण आपल्याला इक्वेशन लिहावं लागणार. मग काय लिहिणार आपण इक्वेशन सो एनर्जी ऍडेड बाय द पंप इज इक्वल टू प्लस WJ. एनर्जी ऍड झाली म्हणून आपण काय लिहिणार होतं प्लस WJ. दॅट्स कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 8. सो ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिक्विडचा ट्रान्सपोर्टेशन होताना some energy is converted to heat due to frictional forces and it is inevitable. आता जेव्हा लिक्विडचं ट्रान्सपोर्टेशन होत असते
तेव्हा काही प्रमाणामध्ये जी एनर्जी असते ती काय होते, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, तर हीट मध्ये कन्व्हर्जन होते. कशामुळे, तर त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असल्यामुळे काय होणार आहे, घर्षण होणार आहे. मग त्यामुळे हीट प्रोड्यूस होते. सो लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू फ्रिक्शन इन द लाईन. मग काय होते, थोडाफार एनर्जी लॉस होते. Loss of energy due to friction in the line. So we can written it as the Fj. This is called as the equation number 9. So energy balance between the point A and B. It can be accounted including the equations 8 and 9. मग आता एनर्जी बॅलन्स कसं करणार आपण बघ. सो पहिलं काय होतं, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. आता इथे काय झाली, सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी ऍड झाली, इथे काय झाली, मायनस झाली एनर्जी थोड्याफार प्रमाणामध्ये. मग आपण काय करणार आता, इथं ते इक्वेशन लिहिणार, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. सो पहिल्यांदा लिहिणार आपण, काय लिहिणार, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए पी ए डिवायडेड बाय 0a प्लस एक्स ए प्लस काय करणार, म्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. आता मायनस काय करणार आपण, इथं काय झालं, एनर्जी लॉस पण झाला आणि एनर्जी ऍड पण झाली. मग मायनस एफ प्लस डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिणार आपण, टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. सो पीबी डिवायडेड बाय 0b प्लस काय करणार आपण, म्यू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. That's called as the equation number 10. So equation 10 is called as the Bernoulli's theorem. Equation 10 ला काय म्हणतो आपण, Bernoulli's theorem म्हणतो. So Bernoulli's theorem although derived over the two ends of a system. आता Bernoulli's theorem काय होतो, दोन एंड्स वरती अप्लाय होतो, पॉइंट ए आणि पॉइंट बी, म्हणजे कोणत्याही दोन पॉइंट्स वरती Bernoulli's theorem काय होतोय, अप्लाय होतो. सो ऍप्लिकेशन्स कोणते बघितले होते, तर कशाच्या मेजरमेंट मध्ये यूज होतोय बघा, तर इन द मेजरमेंट ऑफ रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड युजिंग द ऑरिफाइस मीटर, व्हेंचुरीमीटर मध्ये यूज होतोय. त्यानंतर सेंट्रीफ्युगल पंप मध्ये यूज होतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज यूज्ड टू मेजर द हाइट्स अँड अप्लाय देम एज अ एनर्जी टर्म्स which is contribution to the Bernoulli's theorem. सो लास्ट लेक्चरला आपण हा पॉइंट बघितला होता, Bernoulli's theorem. हा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे रिपीट केला मी तो पॉइंट. सो नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, एनर्जी लॉसेस. आपल्याला काय बघायचे आहेत आता, एनर्जी लॉसेस बघायचे आहेत. सिंपल पॉइंट आहे हा. सो त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सो द Bernoulli's equation includes the term loss of energy in the pipe. आता Bernoulli's equation काय इन्क्लूड करते बघा, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण आताच बघितलं इक्वेशन मध्ये. इथे काय झालं होतं, तो पंपने एनर्जी ऍड पण केली होती आणि इथे काय झालं, फ्रिक्शन फोर्स डेव्हलप झाल्यामुळे काय झालं, इथं एनर्जी लॉस पण झाला थोड्याफार प्रमाणामध्ये. म्हणून Bernoulli's theorem काय सांगतो, तर there is a it includes the loss of energy in the pipe. त्या पाईप मध्ये काय होतं, एनर्जी लॉस पण होतो. सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तो जो लॉ आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा, काय होतं बघा ह्याच्यामध्ये. सो एनर्जी बॅलन्सेस हॅव टू बी प्रॉपरली अकाउंटेड. ह्यामध्ये काय केलं जातं बघा, तर एनर्जी बॅलन्स आहे तो काय केला जातो, प्रॉपरली अकाउंट केला जातो. सो आता यामध्ये बघा सगळ्यांनी, so fluids experiences the losses in the several ways while
फ्लोइंग थ्रू अ पाईप. मग तो जो फ्लुइड आहे ते काय एक्सपिरियन्स करते बघा, तर एनर्जी लॉस एक्सपिरियन्स करते while flowing through a pipe. So त्यामध्ये सम ऑफ देम आर, बघा आता कोणते कोणते लॉसेस आहेत बघ. तर त्यामध्ये 4 लॉसेस दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. तर फर्स्ट कोणता आहे बघा, तर फर्स्ट आहे तो फ्रिक्शन लॉसेस आहेत. फर्स्ट आहे ते कोणते आहेत, फ्रिक्शन लॉसेस. देन सेकंड आहेत ते कोणते आहेत बघा, तर लॉसेस इन द फिटिंग. सेकंड कोणते आहेत, लॉसेस इन फिटिंग. देन थर्ड कोणते आहेत बघा, तर थर्ड आहेत ते एनलार्जमेंट लॉसेस आहेत. आणि फोर्थ आहेत ते कोणते आहेत, तर कॉन्ट्रॅक्शन लॉसेस आहेत. लक्षात ठेवा 4 लॉस आहेत एनर्जी लॉस. फर्स्ट कोणता, फ्रिक्शन. सेकंड कोणता, लॉसेस इन फिटिंग. थर्ड कोणता, एनलार्जमेंट लॉस. फोर्थ कोणता, कॉन्ट्रॅक्शन लॉस. सो वी हैव टू सी वन बाय वन इन डिटेल. फर्स्ट बघा, so friction losses in fittings of a new screwed pipe. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे तो elbow 90 fitting. Elbow 90 fitting, it is having the equivalent length 32. Here it is having the T fitting. This is T shaped, that's called as the T fitting. This is the coupling fitting. This is called as the coupling fitting. Equivalent length negligible. Coupling fitting, equivalent length negligible. The next, globe wall coupling, equivalent length 300. Globe wall coupling, equivalent length 300. So these are the 4 diagrams in which having the loss friction loss is there. ह्या पाईप मध्ये, सगळ्या पाईप मध्ये काय होतं बघा, तर फ्रिक्शन लॉस होतोय सगळीकडे. सो फर्स्ट मध्ये फ्रिक्शन लॉस मध्ये काय होतं बघा. सो ड्युरिंग द फ्लो ऑफ फ्लुइड्स, जेव्हा फ्लो ऑफ फ्लुइड चालू असतो तेव्हा काय होतं बघा, फ्रिक्शनल फोर्सेस कॉज अ लॉस इन प्रेशर. आता जेव्हा फ्लो ऑफ फ्लुइड चालू असतं किंवा फ्लो ऑफ फ्लुइड होत असतं, फ्लुइड काय होत असते, फ्लो होत असते, तेव्हा काय होतं बघा, तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय होतं बघा, इट कॉज अ लॉस इन प्रेशर. म्हणजे त्या फ्रिक्शन फोर्स मुळे काय होतं बघा, लॉस इन प्रेशर. प्रेशर पण काय होतं, लॉस मध्ये जातं. सो डेल्टा पीएफ ड्यू टू फ्रिक्शन इन द फ्लुइड. म्हणजे जेव्हा फ्लुइड फ्लो होत असते तेव्हा काय होतं बघा, फ्रिक्शनल फोर्स काय होतो, अप्लाय होतो. मग फ्रिक्शन फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं बघा, तर लॉस इन प्रेशर. प्रेशर मध्ये काय होतो, लॉस होतो ड्यू टू फ्रिक्शन इन अ फ्लुइड. त्या फ्लुइड मध्ये फ्रिक्शन झाल्यामुळे. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बघा आता ते फ्लुइड आहे ते, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ऑफ द प्रेशर. Pressure is directly proportional to the velocity of the fluid. मीटर पर सेकंड फ्लुइड आहे त्याला काय करतो आपण, कन्सिडर म्यू म्हणून कन्सिडर करतो. आणि ती मीटर पर सेकंड मध्ये आपण ते मोजतोय. So it is directly proportional to the density of the fluid, rho. This is the sign of rho, not P. All of you remember that this is the sign of rho. So it is directly proportional to the density of the fluid, kg per meter cube. Then it is third point, all of you see that
ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. तर त्यामध्ये बघा, so it is directly proportional to the length of the pipe. It is directly proportional to the length of the pipe. L, it is in meters. So it is inversely proportional to the diameter of the pipe. काय होते बघा, it is inversely proportional to the diameter of the pipe D. So फ्रिक्शन लॉस मध्ये काय बघितलं बघा आपण, तर जेव्हा फ्लुइड आहे ते फ्लो होत असतं तेव्हा काय होतं बघा, तर फ्रिक्शनल फोर्स काय होतो, पास होतो, किंवा त्या फ्लुइड वरती फ्रिक्शनल फोर्स काय होतो, अप्लाय होतो. मग फ्रिक्शनल फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतो, प्रेशर मध्ये पण काय होतो, लॉस होतो, ड्यू टू फ्रिक्शन इन अ फ्लुइड. सो it is directly proportional to the velocity of the fluid mu meter per second. Then it is directly proportional to the density of the liquid or density of the fluid kg per meter cube. Then it is directly proportional to the length of the pipe L in meters. Then it is inversely proportional to the diameter of the pipe D. It is considered to be in the meters. So these relationships are proposed in the Fanning equation for calculating the friction losses. तो जो फॅनिंग इक्वेशन आहे, तर काय असणार आहे फॅनिंग इक्वेशन, तो जो आपण रेनॉल्ड्स नंबर बघितला तर त्याला काय म्हटलं जातं, फॅनिंग इक्वेशन म्हटलं जातं. तर एमसीक्यू मध्ये विचारतात, डॅश डॅश इज नोन ॲज द फॅनिंग इक्वेशन. काय सांगणार तुम्ही, तर रेनॉल्ड्स नंबर इज कॉल्ड ॲज द फॅनिंग इक्वेशन. Okay, we have seen the Reynolds experiment. Sorry, that Reynolds experiment is known as the Fanning equation. ह्या Reynolds experiment ला आपण Fanning equation म्हणतो, लक्षात ठेवा. So this relationship are proposed in a Fanning equation for calculating the friction losses irrespective of the virtue of flow, viscous or turbulent. Fanning equation ला आपण काय म्हणणार आहे, Reynolds experiment. So Fanning equation, viscous or turbulent. डेल्टा पीएफ इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला त्याचा, आता तुम्हाला रिकॉल करावं लागेल फॉर्म्युला. डेल्टा पीएफ इज इक्वल टू 2f म्यू 2 कैपिटल L P डिवाइडेड बाय D. सो फॉर्म्युला समजला काय आहे फॉर्म्युला, डेल्टा पीएफ इज इक्वल टू 2f म्यू डिवाइडेड f 2f म्यू 2 capital L capital P divided by D. This is the equation number 1. So where F is the friction factor. F हा काय असणार आहे, तर फ्रिक्शन फॅक्टर असणार आहे. एनर्जी काय होते, लॉस होते, किंवा फ्रिक्शन मुळे काय होते, एनर्जी लॉस होते फ्रिक्शन फोर्स मुळे. सो सेकंड आहे डेल्टा पीएफ. डेल्टा पीएफ काय असणार आहे, प्रेशर ड्रॉप. डेल्टा पीएफ काय असणार आहे, तर प्रेशर ड्रॉप असणार आहे. सो प्रेशर ड्रॉप इज इक्वल टू काय आहे बघा, द प्रेशर डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. So equation first considers the friction losses when the fluid is passing through a straight pipe. आता इक्वेशन फर्स्ट काय कन्सिडर करते बघा, तर फ्रिक्शन लॉस कन्सिडर करते. तो म्हणजे काय होतं, त्यामध्ये फ्रिक्शन लॉस होतं. सो व्हेन द फ्लुइड इज पासिंग थ्रू अ स्ट्रेट पाइप, तो जरी फ्लुइड जरी स्ट्रेट पाइप मधून जरी पास होत असेल तरी सुद्धा काय होणार आहे,
तर त्या पाईप मध्ये आणि त्या लिक्विड मध्ये काय होतं, फ्रिक्शन होतंय, फ्रिक्शन डेव्हलप होते, म्हणजे फ्रिक्शन फोर्स अप्लाय होते, घर्षण होते तिथं. त्यामुळे काय होतं, तर थोड्याफार प्रमाणामध्ये एनर्जी लॉस होते तिथं. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलंय, तो पाईप जरी स्ट्रेट पाईप मधून जरी फ्लो होत असेल तरी सुद्धा तिथं काय होणार आहे, तर फ्रिक्शन लॉस होणार आहे किंवा एनर्जी लॉस आहे तो होणार आहे तिथे. सो द व्हॅल्यू ऑफ एफ डिपेंड्स ऑन, आता एफ व्हॅल्यू आहे ती कशावरती डिपेंड आहे बघा. सो इट इज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड. ती जी फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती कशावरती डिपेंड आहे बघा, नेचर ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड वरती डिपेंड आहे, दॅट इज विस्कस ऑर टर्ब्युलंट. म्हणजेच ते फ्लुइड चा नेचर कसं आहे, विस्कस आहे की टर्ब्युलंट आहे, त्यावरती फ्रिक्शन लॉस काय आहे, डिपेंड आहे. देन रफनेस ऑफ द इनर सरफेस ऑफ द पाईप, त्या पाईपचा जो रफनेस आहे, आतमधला जो रफनेस आहे, इनर सरफेस ऑफ द पाईप, रफनेस ऑफ द इनर सरफेस ऑफ द पाईप. बघा, तो जो फ्रिक्शन आहे तो दोन फॅक्टर वरती डिपेंड आहे. कोणत्या, द नेचर ऑफ द फ्लुइड फ्लो किंवा फ्लो ऑफ फ्लुइड, दॅट इज विस्कस ऑर टर्ब्युलंट. तो फ्लुइड फ्लो आहे तो विस्कस, एकतर विस्कस असावा किंवा टर्ब्युलंट असावा, त्यावरती फ्रिक्शन लॉस डिपेंड आहे. देन रफनेस ऑफ द इनर सरफेस ऑफ द पाईप, ते इनर सरफेसचा जो रफनेस आहे त्यावरती पण काय आहे, तर ती फ्रिक्शन लॉस डिपेंड आहे. Then the roughness factors for some conditions of the pipes are given below. आता roughness factors दिलेत बघा. So it is the condition of the pipe, roughness factor. त्या पाईपची कंडिशन आणि रफनेस फॅक्टर दिलेला आहे त्यांनी इथं. सो फर्स्ट बघा काय आहे, फर्स्ट आहे तो smooth brass, copper or lead pipe. That is the smooth brass, copper or lead pipe. रफनेस किती आहे याचा, 0.6. स्मूथ ब्रास, कॉपर और लीड पाईप, हे इज द 0.6 एवढा रफनेस असणार आहे त्याचा. देन नेक्स्ट न्यू स्टील और कास्ट आयर्न पाईप, हा काय आहे, न्यू स्टील और कास्ट आयर्न पाईप, त्याचा रफनेस किती, 1.0. देन नेक्स्ट ओल्ड स्टील पाईप, ओल्ड स्टील पाईप 1.6 त्याचा काय असणार आहे, रफनेस असणार आहे 1.6. देन नेक्स्ट बॅडली रस्टेड कास्ट आयर्न पाईप, बॅडली रस्टेड कास्ट आयर्न पाईप, त्याचा रफनेस फॅक्टर किती असणार आहे, तर 2.5 एवढा त्याचा रफनेस फॅक्टर असणार आहे. सो इन दॅट फ्रिक्शन लॉसेस आर परमनंट, ते जे फ्रिक्शन लॉस असतात ते कसे असतात, परमनंट असतात. सो सिन्स पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जीज आर कन्वर्टेड इनटू हीट. आता ते जर फ्रिक्शन लॉस जर परमनंट असतील मग काय होतं बघा, तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे ते काय होतात बघा, सो दीज आर कन्वर्टेड इनटू हीट. त्यांचं काय होतं, कन्वर्जन होतं. कशामध्ये कन्वर्जन होतं बघा, तर हीट मध्ये कन्वर्जन होतं. So this is about the friction loss. Then we have to see the losses in fitting. We have to see the next point. काय असणार आहे बघा लॉसेस इन फिटिंग मध्ये. So normally in a large number of fittings are included in a pipeline. आता पाईपलाईन मध्ये काय केलेले आहेत बघा, तर लार्ज नंबर ऑफ फिटिंग्स काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत पाईपलाईन मध्ये. काय केलेलं आहे बघा, the large number of fittings are included in a pipeline.
So all of you see that diagram. Head is the elbow fitting, head is the T fitting, head is the coupling fitting, and head is the globe wall fitting. So for a liquid passing through a straight pipe, आता ते जे लिक्विड आहे ते काय होते बघा, तर जे लिक्विड पासिंग थ्रू अ स्ट्रेट पाइप मधून ते लिक्विड पुढे काय होणार आहे, पास होणार आहे. सो फॅनिंग इक्वेशन इज ऍप्लिकेबल फॉर द लॉसेस. आता ते जे फॅनिंग इक्वेशन आहे ते काय केलेलं आहे बघा, तर ऍप्लिकेबल आहे कशासाठी, तर लॉसेस साठी. म्हणजेच कोणतं इक्वेशन, तर रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट ते काय आहे, तर ऍप्लिकेबल आहे कशासाठी, लॉसेस साठी. सो when fittings are introduced into the straight pipe, जेव्हा ज्या फिटिंग्स आहेत त्या काय करतो आपण, तर स्ट्रेट पाइप मध्ये इंट्रोड्यूस करतो. दे कॉज डिस्टर्बन्सेस इन द फ्लो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रेट पाइप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो फ्लो आहे एका पाइपचा फ्लो दोन ठिकाणी न्यायचा आहे. म्हणजे टी फिटिंग नुसार आता इथून फ्लो आला एक, इथून वॉटर फ्लो होत असणार आहे आणि आता दोन ठिकाणी काय केलेलं आहे, इथं डिस्टर्बन्स झालेला आहे. म्हणजे दोन ठिकाणाहून आपण दोन ठिकाणी लिक्विड पास करतो, इकडे एक आणि एक असं इकडे एक साइडला. आणि ह्याच्यामध्ये पण काय होणार आहे, इथून इथपर्यंत. म्हणजे ह्याच्यामध्ये पाईप मध्ये मॉडिफिकेशन झालं. स्ट्रेट पाईप आहे त्याचं काय झालं, तर इथं मॉडिफिकेशन झालं. मग काय होणार, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स डेव्हलप होणार फ्लुइड फ्लो होत असताना. So when fittings are introduced into the straight pipe, they cause the disturbances in the flow. मग काय होतं बघा, डिस्टर्बन्स होते कशामुळे, तर त्या फिटिंग मुळे. आपण जर त्याच्यामध्ये स्ट्रेट पाइप मध्ये जर नवीन फिटिंग ऍड केलं तर त्यामध्ये डिस्टर्बन्स डेव्हलप होते. सो विच रिझल्ट इन द ऍडिशनल लॉस ऑफ एनर्जी. आणि ह्यामुळे काय होतं बघा, तर ऍडिशनल लॉस होतं कशाचा, एनर्जीचा. So which result in the additional loss of energy. So it is difficult to specify the loss due to each type. आता ह्यामध्ये डिफिकल्ट आहे की स्पेसिफाय करणं, की आपण प्रत्येक टाइप मध्ये लॉस होतो हे काय करणं डिफिकल्ट आहे. तर ह्या प्रत्येक ईच टाइप मध्ये लॉस होतं असं स्पेसिफाय करणं डिफिकल्ट आहे. सो बिकॉज ऑफ द व्हॅरिंग टाइप्स ऑफ द फिटिंग. कशामुळे, तर व्हॅरिएशन आहे कशामध्ये, तर त्या फिटिंग मध्ये. सो बिकॉज ऑफ व्हॅरिंग टाइप्स ऑफ द फिटिंग्स. सो बघा लॉसेस इन फिटिंग मध्ये, so losses in fittings, it may be change in the direction. Change in direction, for example elbow fitting. Sorry, by mistakenly I have this diagram in the first फ्रिक्शन फोर्स मध्ये काय केलेले आहे, फ्रिक्शन लॉस मध्ये मी डायग्राम ही चुकून केलेली आहे, पेस्ट केलेली आहे. तर त्यामध्ये एल्बो फिटिंग बघा, चेंज इन द डायरेक्शन. आता हा जो स्ट्रेट पाइप आहे तर आपल्याला जी डायरेक्शन स्ट्रेट जाणार होती तर इथे काय केलेली आहे, चेंज डायरेक्शन. म्हणजे इथे जी सरळ जाणार होती ती काय केली, इकडे राईट साइडला ती डायरेक्शन काय केली, चेंज केली त्या लिक्विडची. सो चेंज इन डायरेक्शन. देन change in types of the fittings, that is coupling, wall or meter. This is the coupling fitting. This is the T fitting and this is the wall fitting, globe wall coupling. So losses in the fittings by the convection, it is expressed in the terms of equivalent length of the straight pipe. आता तो जो losses in fittings आहे तो कसा एक्सप्रेस करना है पण, तर it is expressed in the terms of equivalent length of the straight pipe which is given as the certain number of pipe diameters. आणि त्यामध्ये काय केलेलं असतं बघा,
तर सर्टन नंबर ऑफ पाईप डायमीटर्स काय केलेले असतात, गिवन केले असतात किंवा दिलेले असतात आपल्याला. सो लॉसेस इन फिटिंग मध्ये काय बघितलं आपण, तर लार्ज नंबर ऑफ फिटिंग काय करतो आपण त्या पाईप मध्ये इन्क्लूड केलेले असतात. मग त्यामध्ये काय होतं बघा, आता त्या पाईप मधून, स्ट्रेट पाईप मधून काय होतं, फ्लुइड पास होत असतं. मग सो त्यामध्ये फ्लुइड त्या स्ट्रेट पाईप मधून पास होणार आहे. मग त्याच्यावरती काय होतं, तर फॅनिंग इक्वेशन काय होतं, अप्लाय होतं त्या लॉस वरती. सो मग जेव्हा आपण फिटिंग इंट्रोड्यूस करतो स्ट्रेट पाईप मध्ये, तेव्हा काय होतं बघा, आता डिस्टर्बन्सेस फॉर्म होतात किंवा डिस्टर्बन्सेस डेव्हलप होतात त्या फ्लो मध्ये. सो विच रिझल्ट इन द ऍडिशनल लॉस ऑफ एनर्जी. मग त्यामध्ये काय होतं बघा, तर ऍडिशनल लॉस होतोय कशाचा, एनर्जीचा. सो हे डिफिकल्ट आहे स्पेसिफाय करणं की प्रत्येक टाइप मध्ये काय होतोय, तर एनर्जी लॉस होते बिकॉज ऑफ व्हेरिंग टाइप्स ऑफ द फिटिंग. म्हणजे त्या पाईपच्या व्हेरियस टाइप्स आहेत. मग ते डिफिकल्ट आहे की आपल्याला प्रत्येक टाइपच्या पाईप मध्ये काय होतंय, डिस्टर्बन्सेस होतोय, हे व्हेरीफाय करणं किंवा स्पेसिफाय करणं डिफिकल्ट आहे. मग आता लॉसेस इन फिटिंग्स मे बी बघा कसे होतात लॉस, तर चेंज इन द डायरेक्शन. काय होतं बघा, तर डायरेक्शन काय होते, चेंज होते. दॅट्स कॉल्ड एज द एल्बो फिटिंग. देन नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, द चेंज इन द टाइप्स ऑफ फिटिंग. फॉर एक्झाम्पल कोणतं, तर कपलिंग, युनियन, वॉल और मीटर. एल्बो फिटिंग बघितलं सगळ्यांनी, त्यानंतर वॉल फिटिंग पण बघितलं सगळ्यांनी. दॅट्स कॉल्ड एज द वॉल फिटिंग. ओके, नेक्स्ट आपले एनलार्जमेंट लॉस आणि कॉन्ट्रॅक्शन लॉस राहिलेले आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ड्यू टू रिव्हिजन त्यामुळे आपल्याला राहिला पॉइंट. ठीक आहे, आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्या बघूया तो पॉइंट आहे तो. In that enlargement loss, contraction loss is remaining. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट आहेत हे 4 मीटर्स आहेत ते मेजरमेंट ऑफ रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड्स. त्यामध्ये ओरिफाइस मीटर, वेंचुरी मीटर, फायटर ट्यूब आणि रोटामीटर हे इम्पॉर्टंट आहेत 4. हे आपल्याला नेक्स्ट इन डिटेल बघायचे 1 बाय 1. ठीक है, wait for 1 minute, I have to take the your attendance. Okay, 65 present. 65 is there? Yes, madam. 66, Yes, ma'am. 67, Yes, madam. 68, Yes, ma'am. 69, 69 absent. 70, 70 is there? 71, Yes, ma'am. 72, Yes, ma'am. 73, Present, ma'am. 74, 74. Okay. 75, 75, Supriya, Supriya Basewad. 76, Present, ma'am. 77. Present, ma'am. Okay. Absent roll numbers बघा 69, 70 and 74. ओके, सगळ्यांनी लेक्चर्स अटेंड करा, ऍब्सेंट राहू नका. ओके, राहिलेले आपले जे पॉइंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता लेफ्ट झालं तरी चालेल सगळ्यांनी. मॅम, यस, मॅम पीपीचं डायरेक्ट सेकंड इयरचं एक पण नाही लेक्चर झालं. एक झालं ना लेक्चर त्यांचं, का नाही झालं एक पण?
म्हणजे मी जेव्हापासून आहे तेव्हापासून तर एक पण नाही झालं अजून. बरं ठीक आहे, मी सांगते सरांना घ्यायला. तुमचे होतील हो, लेक्चर चालेल मॅम. हा हा, थँक्यू. ठीक आहे चालतंय.